गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। डांग सेवा मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण येथे अर्थशास्त्री विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर होते। त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या पिढीला फास्ट फूड व रासायनिक फवारणी झालेल्या भाज्यांचा मोह जास्तच आहे, त्यामुळे अनेक व्याधी माणसाला घेरत आहे। या आजारांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रानभाज्या आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे। प्राचार्य रमाताई देशमुख यांनी रानभाज्यांचे पोषक, औषधी व आरोग्यदायी गुण विशेष अधोरेखित करताना सांगितले की रानभाज्या आदिम काळापासून आदिवासी समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत। त्यामध्ये विविध आजारांवर परिणामकारक औषधी गुणधर्म आढळतात। यावेळी विद्यार्थ्यांपैकी दिनेश गावित, योगेश गायकवाड, विकास महाले, हेमा पवार व वैशाली गायकवाड यांनी रानभाज्यांचे औषधी व पोषक गुणधर्म विशद केले। महोत्सवात तेरा, दिहगडी, कडूकंद, आळूची पाने, वासत्या, माटा, वाथरटे, अळिंब, चिकण्या, काहकड्या, सापडा, लोत, कुहरुळाची भाजी, तांदळाची भाजी, सरपल, चाईचा मोहर, सोळीची भाजी, सुचीची भाजी, चित्रोकाची भाजी, कोळेची, तरवट्याची भाजी, आंबाड्याची भाजी, पाथर्डीची भाजी अशा अनेक रानभाज्या महोत्सवाने आदिवासी जीवन पद्धतीतील नैसर्गिक आहार संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सादर केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य उमाताई देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य मनदीप राऊत यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सुभाष पवार, प्राचार्य कलावती थवील, प्राचार्य हेमलता महाले, प्राचार्य तुळशीराम चौधरी, प्राचार्य राजाराम कळसे, प्राचार्य राजेश पेटार, प्राचार्य मधुकर गावित, प्राचार्य किशोर काळ यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री अनिल ठाकरे, श्री अनिल कदम, हिरामन गावित व यशोदा गावित यांचे मोलाचे सहकार्य लाभले। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।